ती रात्र म्हणजे एखादं स्वर्गसुख असलेल्या स्वप्नासारखी होती. ते दोघे एकमेकांवर मनसोक्त प्रणय ओतत होते. तिच्या शरीराचा सुगंध, तिच्या प्रणयाची ऊब, हे सर्व काही अनुभवत असताना राज त्याच क्षणात तिच्या प्रेमात पडू लागला. हाच सहवास, हीच व्यक्ती आयुष्यभरासाठी मिळाली असती तर किती बरं झालं असतं. राज प्रणयाच्या त्या धुंदीत मनातल्या मनात बोलून गेला. पहाटे 4 वाजले होते. अजूनही दोघे एकमेकांच्यात गुंतून होते. तू माझ्या आयुष्यातला पहिला पुरुष आहेस ज्याच्यावर माझं प्रेम बसले. नाहीतर रमाकांत तर वयात इतकं होतं की त्यांच्याकडून कोणतंच सुख मिळालं नाही कधी. आणि तसंही आमच्या नात्याला काहीही अर्थ नव्हता. खूप वाईट माणूस होता तो. ती बोलत होती. तो उशीला टेकून छताकडे बघत कसला तरी विचार करत होता आणि तिने स्वतःचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं होतं. मी कशी जगत होते गेले 2 वर्ष माझं मला माहिती. मारहाण करणं, सतत आईवडिलांवरून शिव्या देणं आणि मग कधीतरी अचानक एखाद दिवस खूप गोड बोलणं. खूप त्रास दिलाय त्या माणसाने मला. मनात कित्येकदा असं वाटलं की सगळं सोडून पळून जावं. पण माझ्यासारख्या बाईला या जगात एकटं जगू देतील का लोक शांततेत? हा प्रश्न स्वतःला व्हायचा. मग भीती वाटायची. मग असं वाटायचं की जे चालू आहे ते चालू राहू दे. पण आज सकाळी जेव्हा मी तुला बघितलं, काय माहिती मला काय झालं. पहिल्या नजरेतच मला तू आवडलास, ती त्याला बिलगत म्हणाली. राज तिचं सगळं बोलणं ऐकत होता आणि हळूहळू त्या रमाकांतबद्दल त्याच्या डोक्यात तिडीक जाऊ लागली होती. अचानक तिचा फोन वाजला. सकाळचे 5 वाजले होते. आता काय झालं असेल? तिने फोन उचलला. फोन एका अनोळखी नंबरवरून येत होता. हॅलो, मिसेस आसावरी बोलताय? RD हॉस्पिटलमधून बोलते आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे यावे लागेल. समोरून एक स्त्री बोलत होती. काय झालं? आसावरीने विचारलं. ते फोनवर नाही सांगता येणार. प्लीज तुम्हाला यायला लागेल. पोलीस आलेत. आसावरी जराशी घाबरली. बरं ठीक आहे, आम्ही येतो, असं म्हणत आसावरीने फोन ठेवला. काय झालं? माहीत नाही. आताच्या आता हॉस्पिटलला बोलावले. पोलीस आलेत असं काहीतरी म्हणाली ती बाई. बेडवरून खाली उतरत तिने अस्ताव्यस्त पडलेले कपडे उचलले आणि ती बाजूला असलेल्या बाथरूममध्ये गेली. कपडे वगैरे परिधान करत ती बाहेर आली. राज जरासा घाबरलेला. पोलीस म्हणजे? त्याने परत विचारलं. काय माहिती काय झाले. तिथं चल ना, आपण जाऊन बघू, ती म्हणाली. तो बेडवरून उठला. त्याने पण त्याचे कपडे वेचले आणि कपडे परिधान करून आता तो बाहेर आला. ती तिच्या खोलीमध्ये जाऊन कपडे बदलून तयार होऊन बाहेर आली. ते दोघेही आता लॉजवरून निघाले. तिच्या गाडीत बसत राजनी गाडी स्टार्ट केली आणि आता ते हॉस्पिटलच्या दिशेला निघाले. का कुणास ठाऊक, पण तिच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन आता दिसत नव्हतं. राज मात्र चांगलाच बिथरला होता. त्याच्या डोक्यात बरेच विचार, बऱ्याच शक्यता येत होत्या. रितेशचा शोध घेत पोलीस इथपर्यंत आले असतील का? कारण त्यालाही बेपत्ता होऊन आता जवळजवळ 24 तास होऊन गेलेत. काल रात्रीची तर गोष्ट आहे ही, की त्या 10 लाख रुपयाबद्दल पोलीस आलेत माग काढत. काय होणार आहे कोणास ठाऊक. विचार करत करत आता ते हॉस्पिटलच्या आवारातून आत आले. त्याने गाडी थांबवली. बाजूलाच पोलिसांची एक जीप दिसत होती. आसावरी उतरली आणि तो देखील उतरला. दोघेही आतमध्ये गेले. हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट, जिने आसावरीला फोन केला होता, ती बाहेरच काउंटरजवळ उभी होती. मॅडम, नक्की झालंय काय? तुम्ही काही सांगितलं नाहीत, आसावरीने विचारले. तुम्ही चला माझ्यासोबत, सगळं काही कळेल, ती म्हणाली. राज आणि आसावरी आता तिच्यासोबतच चालू लागले की त्या दोघांना घेऊन पहिल्या मजल्यावर आली. पहिल्या मजल्यावर एका मोठ्या खोलीच्या आतमध्ये ती त्यांना घेऊन गेली. खोलीच्या आतमध्ये स्ट्रेचरवर एका शेजारी एक पूर्णपणे झाकलेली 2 प्रेतं दिसत होती. बाजूला एक इन्स्पेक्टर आणि 2 हवालदार होते आणि त्यांच्याच शेजारी 2 शिकाऊ डॉक्टर, 2 वॉर्ड बॉय उभे होते.
राज आणि आसावरी दोघेही तिथे पोहोचले. ती दोन्ही झाकलेली प्रेत बघून आसावरीला काय घडलं असेल याचा अंदाज येऊ लागला. मिस्टर रमाकांत यांच्या पत्नी तुम्हीच का? इन्स्पेक्टरने विचारलं. हो मीच. काय झालंय नक्की? तिचा चेहरा आता थोडासा तणावाखाली जाणवत होता. तुमचे मिस्टर आता या जगात नाहीत. आय एम व्हेरी सॉरी, डॉक्टर म्हणाले. आपण नक्की झालं काय? तुम्ही हे काय बोलताय? राज म्हणाला. खरंच आता यात कोणाची चूक ते कसं सांगता येईल? तासाभरापूर्वीची गोष्ट आहे. तुमचे मिस्टरच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये होते. त्याच वॉर्डमध्ये त्यांच्या शेजारी पण एक पेशंट होता. जवळपास 3 वाजले होते. काहीतरी धडाधड आदळल्याचा आवाज येऊ लागला. हॉस्पिटल स्टाफमधलं त्यावेळी तिथे कोणी नव्हतं. आवाज ऐकून आम्ही सगळे त्या दिशेला धावलो तर आम्ही एक विचित्र दृश्य बघितलं. तुमच्या मिस्टरांच्या शेजारच्या बेडवर जो पेशंट होता त्याच्या हातात एक कात्री होती. त्या कात्रीने त्याने तुमच्या मिस्टरांच्या छातीत खूप वेळा प्रहार केला होता असं दिसत होतं. कारण तुमचे मिस्टर त्यांच्या पलंगावरती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. आम्ही तिथे पोहोचलो आणि त्या पेशंटने पुढच्याच क्षणी तीच कात्री स्वतःच्या मानेतून आरपार घुसवली आणि तोही खाली कोसळला. कळलंच नाही नक्की तिथे घडलं काय. आम्ही CCTV फुटेज काढले तेव्हा आम्हाला तिथे काय घडलं याचा अंदाज आला. हवं तर ते तुम्हाला दाखवू शकतो, डॉक्टर म्हणाले. पण तुम्ही बघू शकाल का? ती विचलित करणारी दृश्य आहेत. इन्स्पेक्टर म्हणाला. मला बघायचे. नक्की काय झाले? प्लीज दाखवा मला, आसावरी म्हणाली. आता ते सगळे तिथून मॉनिटर रूममध्ये आले आणि CCTV फुटेज सुरू करण्यात आलं. 3:10 झालेले दिसत होते. बाजूच्या बेडवरचा पेशंट जो इतका वेळ शांतपणे झोपलेला दिसत होता, अचानक डोळे उघडून तो उठून उभा राहिला. जसा तो उठून उभा राहिला त्याचं शरीर विचित्र असे झटके देऊ लागलं. त्याच्या हाताला लावलेलं सलाईन त्याने उपसून बाहेर काढलं आणि सलाईन जातो लोखंडी स्टँड त्याने उचलून बाजूलाच असलेल्या खिडकीच्या दिशेने फेकला. बाजूच्या टेबलवर एका प्लास्टिकच्या ट्रेमध्ये कात्री ठेवलेली. ती कात्री त्याने उचलली आणि त्याच कात्रीने स्वतःच्या छातीवर तो सपासप प्रहार करत करत रमाकांतच्या बेडजवळ आला आणि त्याने थेट रमाकांतच्या डाव्या बाजूच्या छातीत ती कात्री 10 ते 15 वेळा रोवून बाहेर काढली. ती दृश्य पाहून आसावरी ओरडली आणि तिने स्वतःच्या डोळ्यांवर हात ठेवला. त्या पेशंटची शुगर अचानक शूट झालेली. कदाचित त्यामुळे तो इतका हिंस्र झाला असावा असा अंदाज आहे, डॉक्टर म्हणाले. राज त्या CCTVचं टायमिंग बघत होता. आता तो पूर्णपणे थरारून गेलेला. कारण तिच्याबरोबर प्रणयात हरवलेल्या त्या क्षणात जेव्हा त्याने मनात ही इच्छा केली होती की त्याला ती कायमची हवी होती, त्यावेळी त्याची नजर जेव्हा घड्याळावर गेलेली तेव्हा 3च वाजलेले होते. त्याने मनात इच्छा केली आणि 10 मिनिटातच हा प्रकार इथे घडला होता. बाय द वे, आपण कोण? इन्स्पेक्टरने राजला विचारलं. मी मित्र आहे यांचा, राज म्हणाला. हो, हे माझे मित्र आहेत. यांनीच माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये आणायला मदत केली होती, आसावरी देखील लगेच म्हणाली. पुढची सगळी प्रोसिजर आम्ही करू आणि मगच तुम्हाला बॉडी तुमच्या ताब्यात देऊ. त्यासाठी एक 4-5 तास तरी लागतील. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना हवं तर इथेच बोलू शकता किंवा मग ॲम्ब्युलन्सने तुम्ही ज्या कुठल्या शहरात राहता तिथे बॉडी घेऊन जायची व्यवस्था करावी लागेल, इन्स्पेक्टर म्हणाला. ठीक आहे, आम्ही बघतो कसं करता येईल ते. आसावरी आणि राज आता तिथून बाहेर आले. एका क्षणात आसावरीने खोलीतून बाहेर आल्या आल्या लगेचच नॉर्मल झाली. डोळ्यातले अश्रू तिने पुसले. मला समजते तुला कसं वाटत असेल. राजनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. खरं सांगू, खूपच मोकळं मोकळं वाटतंय आता. असं नाही की मला काहीच दुःख नाही झालं. माणुसकीच्या नात्याने थोडं दुःख तर होणारच, पण खरं सांगू आता कुठे सुख माझ्या आयुष्यात यायला लागले तुझ्या रूपाने, आसावरी म्हणाली. आता कसं करणार? तुझे नातेवाईक वगैरे तरी इथे येऊ शकणार नाहीत. तुलाच बॉडी घेऊन तिकडे जावे लागेल. हो, मी तेच म्हणणार होते.
उगाच नातेवाईक इथे आले आणि आपल्या दोघांना सोबत बघितलं तर त्यांना नाही नाही त्या शंका यायला लागतील. माझ्या मिस्टरांची मुलगी तर इतकी चिंटू आहे की ती माझ्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन अफवा पसरवेल की मीच त्यांचा काटा काढलाय. योग्य हेच होईल की मी आता दुपारी त्यांची बॉडी घेऊन इथून निघते. अलिबागला पोचून त्यांच्या अंत्यविधीच्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करते आणि मग आपण पुन्हा भेटू. ती म्हणाली, पण मला वचन दे, आता मला सोडून कुठे जाणार नाहीस. ती म्हणाली, मला त्यांची प्रॉपर्टी, त्यांची इस्टेट यात काडी मात्रही इंटरेस्ट नाही. मला माझं स्वतंत्र हवं होतं आणि खरं प्रेम हवं होतं जे मला तुझ्या रूपात मिळाले. आता या जगात तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. ती त्याचा हात धरत म्हणाली. राजला देखील तिचं बोलणं योग्य वाटत होतं, पण त्याचवेळी त्याला आता काही गोष्टी नीट करायच्या होत्या. त्यालाही आता काही एकांत मिळणार होता. दोघेही आता लॉजवर परत आले. तिने आता एक एक करत सगळ्या नातेवाईकांना खबर द्यायला फोन फिरवले. काही नातेवाईक जसं की रमाकांतचा लहान भाऊ आणि पुतण्या वगैरे इकडे यायला निघाले. या सगळ्या कालावधीत राज मात्र त्याच्या खोलीतून बाहेर आलाच नाही. रमाकांतची बॉडी ताब्यात मिळेपर्यंत जवळपास 2-2:30 वाजले होते. जायच्या आधी आसावरीने तिचा मोबाईल नंबर राजला दिला. दुपारी 3 वाजता रमाकांतचा भाऊ, आसावरी आणि रमाकांतचा पुतण्या असे तिघेही तिथून त्याची गाडी घेऊन निघून गेले होते. आता लॉजमध्ये त्याच्या खोलीत विचार करत राज एकटाच बसला होता. काल राहिलेली अर्धी दारूची बाटली आता त्याने उघडली. दारूचा एक पेग भरला. एक पेग पोटात गेला होता. त्याने सिगरेट पेटवली. त्याला खूपच शक्तिशाली झाल्यासारखं वाटत होतं. त्याने रिसेप्शनला फोन लावला. एक नोट काढा आणि एक पेन मागून घेतला आणि आता तो त्या नोटपॅडवर त्याने रिसेप्शनला फोन लावला. एक नोटपॅड आणि एक पेन मागून घेतलं आणि आता तो त्या नोटपॅडवर काही गोष्टी लिहू लागला. काही लोकांची नावे होती. पहिलं नाव होतं आर्या देशमाने, विक्रांत पाटील, आकाश सावंत, विनिता जोशी, शशिकांत देशमाने, सुशील देशमाने. ही काही नावं त्याने लिहिली होती. ही 30 लोक होती ज्यांनी त्याचं आयुष्य बर्बाद केलं होतं आणि आता तो त्यांचा आयुष्य मरक बनणार होता हे त्याने मनोमन ठरवलं होतं. पण इतक्या सहजासहजी नाही. त्यांना मरणसुद्धा येणार नाही आणि ते मरणाची भीक मागतील, पण मरणसुद्धा त्यांच्या तोंडावर थुंकेल, कारण मी त्यांना मुक्त होऊ देणार नाही. आता मीच त्यांचा सर्व काही आहे. अहम ब्रह्मास्मी. विकृतपणे तो हसू लागला आणि आता जुन्या काळातल्या स्मृती त्याला आठवू लागल्या. किती मस्त दिवस होते ते. 2022चा तो जानेवारी महिना होता. सगळं काही अगदी छान सुरू होतं. गावाकडच्या प्रॉपर्टीची केस नुकतीच निकाली निघाली होती. तब्बल 8 कोटीची प्रॉपर्टी आमची झाली होती. गावाकडच्या जमिनीतील काही हिस्सा विकून होम लोन फेडायचे विचार मी करत होतो. नोकरीत प्रमोशन झालेलं, पण मला तरी काय माहिती होतं पुढे काय लिहून ठेवलं होतं. राजच्या डोळ्यासमोर आता सगळी दृश्य एक एक करत धावू लागली. बेडरूममधून तयार होऊन राज बाहेर आला. बंगल्याच्या जिन्याने तो खाली आला आणि समोर तिला पाहता क्षणी तो सगळं काही हरवून बसला. त्याची नजर फक्त तिला पाहत होती. हिरव्या शालूमध्ये गोरीपान अशी तिची कांती आकर्षक दिसत होती. काळेभोर लांब सडक, मोकळे सोडलेले केस, कपाळावर एक लाल टिकली, ओठांवर लाली, गळ्यात सोन्याची एक चेन, बाकी कोणताही अलंकार नाही. हातात एक स्मार्ट वॉच, बांधा आकर्षक, पाणीदार डोळे आणि साजेशी उंची. त्याला समोरून येताना बघून ती देखील थोडीशी लाजत होती. तो तिच्या समोर येऊन बसला. दोघांची नजरानजर झाली आणि लाजत तिने नजर खाली केली. इतका वेळ त्याचे आईवडील तिच्या आईवडिलांशी काय बोलत होते याकडे दोघांचेही लक्ष नव्हतं. राज, अरे लक्ष कुठे आहे तुझं? मी म्हणत होते की तुम्हाला दोघांना एकांतात काही बोलायचं असेल तर बोलू शकता, आई एकदम त्याच्या कानाशी येत म्हणाली आणि तो दचकला. हो हो, तो म्हणाला. आता ते दोघेही तिथून बाजूच्या खोलीत गेले.
सुरुवातीची 2 मिनिट कोणीच काही बोललं नाही आणि मग ती बोलायला लागली. मग काय काय आवडतं तुम्हाला? तिने विचारलं. वाचन करतो, फिटनेसचा शौक आहे, निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं. फार मित्र नाहीयेत मला, इंट्रोवर्ड आहे. तो म्हणाला. खरंच, मी पण, आर्या म्हणाली. हळूहळू दोघेही मनमोकळेपणाने बोलू लागले. बरं एक विचारू का? तुमचं आधी कुठे रिलेशन वगैरे होतं का? राजने तिला. नाही हो, मला तर मेल फ्रेंड्स पण नाहीत. लग्न करीन तर आईवडिलांच्याच मर्जीने करेन, हे लहानपणीच ठरवलं होतं. तुमचं? आर्यानेही विचारलं. नाही, कधीच नाही. माझं पण सेम आहे, फिमेल फ्रेंड्स नाहीतच. तो म्हणाला. आता हळूहळू दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करू लागले होते. आर्याने त्याला तिचा मोबाईल नंबर दिला आणि त्यानेही 10 मिनिटांसाठी ते तिथे आले होते. पण आता 1 तास होऊन गेला, पण तरीही ते तिथेच होते. अरे आजच सगळं बोलणार आहात का? नंतरसाठी पण काहीतरी ठेवा. आई अचानक आत आली. आर्या जराशी लाजली आणि आता दोघेही बाहेर गेले. काही वेळातच ती तिच्या आईवडिलांबरोबर निघून गेली. राज, काय वाटते तुला? पसंत आहे का? हो, मला ती पसंत आहे, पण त्यांच्याकडून निरोप येऊ देत, असं राज म्हणाला. संध्याकाळी तिच्या घरून राजच्या आईला निरोप आला की आर्यालाही राज पसंत आहे आणि दोघांची पत्रिकाही जुळत आहे, तर आता पुढे जायला हरकत नाही. राज खूप खुश होता. हळूहळू आता दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं होतं. आर्या अतिशय सुस्वभावी आणि खूपच मनमिळावू अशी मुलगी होती. काही दिवसातच त्या दोघांची पत्रिकाही जुळली आणि मग त्यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली. साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर दोघेही नियमित भेटू लागले. दोघे एकमेकांमध्ये चांगलेच गुंतले होते. आठवड्यातून विकेंडला भेटणं, फिरायला जाणं, पिक्चरला जाणं, डिनरला जाणं, या गोष्टी आता सुरू झालेल्या. लग्नाची तारीख 2 महिन्यानंतरची ठरली होती आणि मुंबईवरून विक्रांत आला. राजचा जिवलग मित्र. त्याच्या साखरपुड्याला त्याला येता आलं नव्हतं. काय यार, तू यायला पाहिजे होतास, राज म्हणाला. अरे काय करू, खूप काम होतं. आमचं प्रोजेक्ट संपायला आलेलं आणि मध्ये असं सोडून जाताही आलं नसतं. पण आता काही प्रॉब्लेम नाही. आता मस्त तुझं लग्न होईपर्यंत मी वर्क फ्रॉम होम घेतलंय. आता इथे बसून कामही करीन आणि तुझ्या लग्नासाठी तुला मदतही करेन. पण वहिनी आहेत कुठं? म्हणजे होणाऱ्या वहिनी? फोटोतच बघितलंय त्यांना. आज येणार होत्या असं ऐकलं होतं मी, म्हणून तर तुझ्या घरी आलोय आज, विक्रांत म्हणाला. अरे हो, ती निघालीये, येईल 10 मिनिटात, राज म्हणाला आणि तितक्यात दरवाजातून तिने प्रवेश केला. तिची आणि विक्रांतची नजरानजर झाली. बघ, आली तुझी वहिनी, म्हणजे होणारी, राज म्हणाला. आर्या, हा माझा सगळ्यात जिवलग मित्र विक्रांत आणि कॉलेजपासून एकत्र आहोत. काही वर्षे एका कंपनीतही होतो, पण नंतर तो मुंबईला गेला. एका IT कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून तो जॉबला आहे आणि आता स्वतःचा स्टार्टअपही चालू करतोय. आणि विकी, ही माझी होणारी बायको आर्या. राजने विक्रांतची आणि आर्याची ओळख दिली. हॅलो, ती म्हणाली. हॅलो, विक्रांत म्हणाला. तिघांनीही त्या 2 तासात खूपच गप्पा मारल्या. विक्रांत, आर्या दोघेही एकमेकांशी व्यवस्थित बोलत होते. अरे विकी, तू तुझ्या एका गर्लफ्रेंडबद्दल मला सांगत होतास, तिचं काय झालं रे? राजने बोलता बोलता विषय काढला. माहिती नाही, आम्ही आता टचमध्ये नाही आहोत. आमचा ब्रेकअप होऊन पण 6 महिने उलटून गेले. अरे पण तू तर म्हणत होतास की तुमचं खूपच सिरियस रिलेशन आहे, राजने विचारलं. जाऊ दे ना यार, सोड. तसं पण मी आता मूव्ह ऑन झालोय. जाऊ दे ना राज, कशाला उगाच, आर्याने राजचा हात धरत त्याला तो विषय तिथे सोडायला सांगितलं. हळूहळू आता सगळ्यांची चांगली गट्टी जमली होती. विक्रांत राजकडेच राहणार होता. दिवसामागून दिवस जात राहिले. लग्नाची सगळी तयारी सुरू होती. विक्रांत, आर्या, राज तिघेही आता खूप घट्ट मित्र झाले होते. अखेर लग्न झालं. राज खूप खुशीत होता. आर्याही खूपच आनंदित होती.
आज लग्नाची पहिली रात्र होती. विक्रांत दुपारीच मुंबईला जावं लागत होतं कुठल्या तरी कामानिमित्त. त्यामुळे तो लग्नात जेवला देखील नव्हता. लग्नाचे विधी पूर्ण झाल्या झाल्या तो मुंबईला निघून गेला होता. का कुणास ठाऊक, पण आर्या थोडीशी नाराज वाटत होती. राज खूपच उत्साहात बेडरूममध्ये आला. पलंग सजलेला होता आणि आर्या मात्र पलंगावर न बसता जमिनीवरच शून्यात नजर लावून बसलेली होती. काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? सॉरी राज, जे नको व्हायला होतं तेच झालं. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती राजकडे मान वर करून बघत होती. क्षणभरासाठी तो अगदीच घाबरून गेला होता. अगं पण झालं काय ते तर सांग. मला माहिती आहे राज, तू खूप स्वप्न बघितली आहेस आपल्या दोघांसाठी. आज आपल्या लग्नाची पहिली रात्र ही खूपच स्पेशल अशी रात्र असते, पण जे तुझ्या मनात आहे ते नाही होऊ शकत. तिच्या आवाजात एक गांभीर्य आणि तणाव निर्माण करणारे शब्द होते. राजचं काळीज धडधडू लागलं. असुरक्षित असं वातावरण तयार झालेलं. नक्की काय झालंय? राजने विचारलं. माझे पिरियड्स आलेत, ती उदास चेहरा करून म्हणाली. ओ अगं, किती घाबरलो होतो मी. किती छोटी गोष्ट आहे ही. तू तर मला घाबरवून टाकलं होतंस. सॉरी, हे मी ठरवून नाही केलं. अगं ठीक आहे, एवढं काय. इतके दिवस, इतकी वर्ष थांबलो, आता अजून एक आठवडा थांबायला काय जाते? राजनी तिला जमिनीवरून उठवत बेडवर बसवलं. तिचं अंग दुखत असल्याचं कारण ती झोपली. राज देखील झोपी गेला. सकाळी 6 वाजता त्याला जाग आली. शेजारी त्याने पाहिलं, आर्या तिथे नव्हती. तिला टेन्शन आलं. त्याने आता खाली येत सगळीकडे चेक केलं. ती कुठेच नव्हती. आई बाबा अजूनही झोपलेले होते. लग्नाचा कालचा दिवस खूपच दगदगीचा होता, त्यामुळे ते अजूनही झोपलेले होते. राजने आता तिला घरात सगळीकडे शोधलं होतं. अखेर त्याने आता तिचा नंबर डायल केला आणि तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याला घाम फुटला. खूप जास्त टेन्शन त्याला येऊ लागलं. अर्धा पाऊण तास झाला त्याने आईबाबांना देखील उठवलं होतं आणि तितक्यात बंगल्याचे दार वाजलं. घाई गडबडीत त्यांनी दार उघडलं आणि समोर आर्या उभी होती. अंगावर ट्रॅक सूट होता. अगं, कुठे गेली होतीस तू? राजने विचारलं. अरे, मॉर्निंग वॉकला गेले होते. मला सवय आहे. मी काही झालं तरी मॉर्निंग वॉक व कधीही चुकवत नाही. सॉरी, तू झोपला होतास म्हणून मी तुला उठवलं नाही आणि नेमका फोनही चार्ज करायचा विसरले, त्यामुळे फोन स्विच ऑफ होता. सॉरी, मी तुला घाबरवलं, आर्या म्हणाली. तो दिवस त्यांनी सोबतच घालवला. गप्पा मारल्या, मूव्हीज बघितल्या, पण का कुणास ठाऊक राजला आज आर्या वेगळी वाटत होती. लग्नाच्या आधीची आर्या कोणीतरी वेगळीच होती. तिची ओढ त्याच्याप्रती कमी झाल्यासारखी वाटत होती. तिच्या वागण्यात एक वेगळाच बदल झालेला. मला तुला काहीतरी सांगायचं होतं, एक सरप्राईज द्यायचं होतं. खरं तर राज तिला ही गोष्ट हनीमूनला जायच्या आदल्या दिवशी सांगणार होता, पण तिच्या वागण्यात जो बदल झालेला, तिचा मूड कायम न्यूट्रल असायचा. आधी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक जोकवरती मनमुराद हसायची, पण आता मात्र तिचं हसणं कमी झालं होतं. तिचं बोलणंही वरवरचं वाटायचं. सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून असायची. तिचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हणून त्याने तिला ते सांगायचं ठरवलं होतं. काय सरप्राईज? अगं, आपण 4 तारखेला सिमला जातोय. मी सगळी बुकिंग, सगळं काही प्लॅन करून ठेवलं होतं. खरं तर तुला आदल्या दिवशी सांगणार होतो, पण म्हटलं तुलाही आवरायला, खरेदी करायला थोडा वेळ मिळावा, म्हणून मग आज सांगायचं ठरवलं. ते ऐकून का कुणास ठाऊक ती एकदमच खुश झाली. खरं सांगतोस? शिमला? अरे, मी स्वतः म्हणणार होते की आपण शिमला जाऊ. माझे ड्रीम डेस्टिनेशन आहे ते. आजवर मी कधी गेले नाही तिथे. शिमला हे नाव ऐकल्यावर ती इतकी खुश होईल हे त्याला वाटलं नव्हतं, पण तिचा तो आनंद बघून त्याला खूप छान वाटत होतं. लॉजच्या रूममध्ये बसत आता त्याने परत एकदा आणखी एक पेग बनवला, आणखी एक नवीन सिगरेट पेटवली. शिमला? काय विचार करून गेलो होतो शिमल्याला, आणि तिथे गेल्यावर जे झालं
त्याची कधी कल्पनाही केली नव्हती. तो सिगरेट ओढत ओढत आरशासमोर येऊन उभा राहिला. आरशात त्याला त्याच्या मागे आणखी एक प्रतिबिंब दिसत होतं. ते प्रतिबिंब बघून तो हादरून गेला. त्याने मागे वळून बघितलं. मागे कोणीच नव्हतं. पण आरशात त्याने परत पाहिलं तर ती मागेच उभी होती. पण काही क्षणातच त्याच्या मनातली भीती अक्षरशः संपून गेली होती. तो एक एक पाऊल चालत आरशाच्या जवळ आला. आरशात त्याच्यापासून मागेच काही अंतरावर उभ्या असलेल्या तिचा तो विद्युत चेहरा बघूनही आता त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. मी नाही घाबरत आता तुला, असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं. हनीमूनसाठी ते शिमलाला पोहोचले होते. खूप सुंदर वातावरण होतं. दुपारी 12च्या आसपास ते हॉटेलवर पोहोचले होते. प्रवासामुळे दोघेही थकले होते. त्यामुळे राज आणि आर्या दोघेही तिथे पोहोचल्या झोपी गेले होते. संध्याकाळी 5ला राजला जाग आली. त्याने पलंगावर पाहिलं. आर्या तिथे कुठेच नव्हती. तो आता त्या खोलीतून बाहेर आला. मोठा स्वीट बुक केला होता. त्याला जवळपास 3 खोल्या होत्या. एक मास्टर बेडरूम, एक हॉलसारखी खोली, एक सुंदर बाल्कनी आणि एक अजून दुसरी बेडरूम. खोलीतून बाहेर येत त्याने इकडे तिकडे नजर टाकली. आर्या बाल्कनीमध्ये फोनवर कोणाशी तरी बोलत होती. बाल्कनीचं स्लायडिंग डोअर बंद केलं होतं. राज आता चालत बाल्कनीच्या डोअरशी गेला आणि त्याने डोअरवर नॉक केलं. ती एकदम दचकली आणि तिने लगेचच स्वतःला सावरत फोन ठेवून दिला. काय ग, काय झालं? कोणाशी बोलत होतीस? मी डिस्टर्ब केलं का तुला? राजने विचारलं. अरे नाही, आईशी बोलत होते मी. तू एकदम नॉक केलं त्यामुळे मी दचकले आणि आमचं बोलणं झालं होतं. तसंही मी तुलाच उठवायला आता येणार होते, पण बरं झालं तूच आलास, आर्या म्हणाली. तिचं ते मनमोहक हास्य, तिचे मोकळे केस, तिचं ते रूप सगळं काही त्याला मंत्रमुग्ध करत होतं. चल, आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन काहीतरी खाऊन येऊ, राज म्हणाला. अरे थांब ना, आपण रात्री डायरेक्ट डिनरला जाऊ. तुला काही हवा असेल तर आपण रूममध्ये देखील मागवू शकतो, ती म्हणाली. तसंही बाहेर पाऊस येत होता. रेस्टॉरंट खालीच होतं, त्यामुळे फार कुठे जायचं नव्हतं. तरीही राजला तिचं म्हणणं योग्य वाटलं आणि मग ते दोघे रूममध्येच थांबले. ती आता बेडरूममध्ये आली. राज आता पहिलं पाऊल उचलायच्या तयारीत होता. त्याला आता हा दुरावा सहन होत नव्हता, पण तिच्या भावनांचा देखील आदर करणे महत्त्वाचं होतं हे त्याला समजत होतं. तो तिच्या जरासा जवळ गेला. ती थोडीशी मागे सरकली. थोडासा धीर धर राजा, तुम्हा पुरुषांना खूप घाई असते या सगळ्या गोष्टीची. आजची रात्र आपलीच आहे, जरासा धीर धर. अतिशय मिश्किल असं हास्य तिच्या चेहऱ्यावर होतं. त्याच्या गालावर ओठ टेकवत ती तिथून बाहेर आली. त्यालाही तिच्या त्या नजाकतीने भुरळ घातली होती. इतके दिवस त्याने आता कळ सोसली होती. आणखी काही तासांसाठी तो थांबायला तयार होता. संध्याकाळचे 8 वाजून गेले होते. तो बाहेरच्या खोलीत समोर असलेल्या टीव्ही लावून बसला होता. तिने खोलीच्या आतून दार बंद करून घेतलं होतं. खोलीचे दार उघडलं आणि ती बाहेर आली. तिला पाहून तो क्षणभर सुन्न झाला. अंगावर एक लाल रंगाची सिल्की पार्टीवेअर गाऊन होता. लाल लिपस्टिक, मोकळे सोडलेले केस, हाय हील्स आणि त्यात तिचे ते सुंदर शरीर पाहून तो मंत्रमुग्ध होऊन नुसता तिला पाहत राहिला होता. आणि आज तिचा काहीतरी वेगळंच होतं. तिचा कॉन्फिडन्स, तिचा आवेग, सगळंच आज काहीतरी वेगळंच वाटत होतं. आतापर्यंत त्याने पाहिलेली आर्या ही खूपच मितभाषी, इंट्रोवर्ड अशी होती. अरे नुसता पाहतोस काय? चल रेडी हो लवकर, आपण डिनर करून येऊ. आजचा डिनर खूप स्पेशल असणार आहे. आजची रात्रच खूप स्पेशल असणार आहे. त्यामुळेच मी हा स्पेशल ड्रेस आजच अनपॅक केला होता, फक्त तुझ्यासाठी. ती त्याच्याशी लगट करत त्याच्या जवळ आली. तो देखील भानावर आला आणि पटकन रूममध्ये गेला. त्यानेही व्यवस्थित कपडे परिधान केले, केस वगैरे व्यवस्थित सेट केले आणि तो बाहेर आला. तिचं लक्ष तिच्या फोनमध्येच होतं. चल, आय एम रेडी,
तो म्हणाला. ते दोघेही रूममधून बाहेर आले आणि खालीच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी प्रवेश केला. राजसाठी एक सरप्राईज होतं की तिने हॉटेलमध्ये आधीच कॉल करून त्यांच्यासाठी एक वेगळीच स्पेशल अशी जागा बुक करून ठेवली होती. इतर कस्टमरपेक्षा थोडी बाजूला, जिथून एक सुंदर व्ह्यू दिसत होता. बाहेर कोसळणारा पाऊस आणि त्यात एकमेकांच्या समोर असलेले ते दोघे. तिने वाईन ऑर्डर केली आणि आता तो खरंच सरप्राईज झाला. अरे एवढा आश्चर्यचकित काय होतोस? आजचा दिवस स्पेशल आहे. तुला माहीत आहे मी ड्रिंक नाही करत, पण तुला वाईन आवडते म्हणून मागवत आहे, ती म्हणाली. वाईन आल्यावर त्या दोघांनीही वाईनचा एक एक ग्लास संपवला आणि मग ते दोघे रोमॅन्टिक अशा गप्पा मारू लागली. पण बोलता बोलता का कोणास ठाऊक मध्येच तिचं लक्ष विचलित व्हायचं. त्याच्या मागे असलेल्या बाजूला तिची नजर सारखी जात होती. एक दोन वेळा त्यांनी तिथे बघितलंही, पण तिथे बाकीचे कस्टमर होते, त्यामुळे ती नक्की कोणाकडे बघत आहे याबद्दल त्याला काहीही अंदाज लागला नाही. पण तसा त्याचा स्वभाव संशय नव्हता, त्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही या गोष्टीचा. वाईनचे एकावर एक 4 ग्लास तो पिऊन बसला होता. त्याला आता नशा होऊ लागलेली. त्यांनी जेवण ऑर्डर केलं आणि वाईनची एक बॉटल स्वतःसोबत रूममध्ये घेऊन आले. आता तो मिलनासाठी आतुर होता आणि ती देखील तसंच काहीतरी दाखवत होती. रूमच्या आत येत त्यांनी तिच्याकडे एक मादक असा कटाक्ष टाकत पाहिले. पाऊल पुढे टाकलं. तिने वाईनचा एक ग्लास दोघांसाठी तयार केला होता. तो तिच्या जवळ आला आणि तिने वाईनचा ग्लास त्याच्या ओठांना टेकवला आणि मग त्याने तो ग्लासही रिचवत आणि त्या एका ग्लासात त्याला काय झालं कोणास ठाऊक. हळूहळू सगळं काही धुरकट होत गेलं होतं. डोळ्यासमोर अंधारून येऊ लागलं. श्वासात तिच्या केसांचा सुगंध मात्र तसाच दरवळत होता. पुढे काय घडलं काहीच समजलं नाही. काहीच लक्षात राहिलं नव्हतं. प्रचंड दुर्गंधी त्याच्या श्वासांना जाणवत होती. अजूनही त्याची ती मिठी तशीच होती आणि ती त्याच्या मिठीतच होती. त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. काही क्षणातच जणू सगळी दुनिया तिकडची तिकडं झाली होती असं वाटू लागलं होतं. त्याला चांगलं वाटत नव्हतं. त्याच काही क्षणामध्ये त्याची नजर बाल्कनीच्या दिशेला गेली. बाल्कनीच्या बाहेर एक ढगाळ असं वातावरण दिसत होतं. म्हणजे सकाळ झाली होती. पण काही क्षणापूर्वी तर किती सुंदर वाटत होतं, किती छान वाटत होतं. मी तिच्या मिठीत होतो. सगळीकडे सुगंध पसरला होता. बाहेर अंधार पडलेला. स्वर्गमय वाटणारी एक रात्र होती. हाच विचार आणि हेच प्रश्न त्याच्या मनात आले आणि त्याने स्वतःला तिच्या मिठीतून मागं नेलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचं डोकं सुन्न झालं. त्याच्या मेंदूला अक्षरशः झिंझिण्या येऊ लागलेल्या. विद्रूप चेहरा, पूर्णपणे काळा रंग, चेहऱ्यावर पडलेल्या असंख्य सुरकुत्या, केसांच्या झालेल्या जटा आणि अंगावर एक अतिशय मळून पार काळी साडी, जी जागोजागी फाटलेली. हातापायावर जागोजागी पडलेले किळसवाने पांढरे डाग, वाढलेली नखं, पूर्ण अंगावर जणू काही मळच मळ साचून एक काळसर अशी घाणेरडी राब बसली होती आणि ती तोंडातून लाळ गाळत होती. तोंडात वेडेवाकडे दात होते. तिच्या नजरेत केवळ वासना होती आणि ती स्त्री कुणीतरी वेगळीच होती. तिचं वय देखील खूप जास्त होतं. अंगावर जागोजागी फोड आलेले. राज जोरात किंचाळणार होता, पण त्याचा आवाज जणू जागीच कोंडल्या गेला होता. ती स्त्री त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत होती. त्याने आजूबाजूला बघितलं. हॉटेलची रूम होती. सगळं काही तेच होतं, फक्त रात्रीचा दिवस झालेला. सगळीकडे उदासीनता, दुर्गंधी पसरलेली आणि त्या पूर्ण जागेत आर्या कुठेच दिसत नव्हती. ती एक एक पाऊल टाकत राजच्या दिशेला चालू लागली आणि आता राज एक एक पाऊल मागे टाकत बाल्कनीच्या दिशेला येऊ लागलं. त्याचे पाय देखील त्याची साथ देत नव्हते. त्याच्या शरीराला जणू खूप जास्त अशक्तपणा जाणवत होता. तो बाल्कनीच्या मध्यभागी आला होता. ती देखील बाल्कनीमध्ये आली. ती त्याच्या शरीराला भेटायला म्हणून तिच्या जवळ आली
आणि पाहता पाहता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. दचकून तो झोपेतून जागा झाला आणि घामाने ओलाचिंब तो झाला होता. त्याने आजूबाजूला बघितलं. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. आर्या खोलीत कुठेच दिसत नव्हती. म्हणजे हे एक स्वप्न होतं, पण इतकं भयंकर स्वप्न आजवर त्याने कधीच पाहिलेलं नव्हतं.